1. बीटल, पंजाबची शान. मूळ स्थान पंजाब, गुरदासपूर, अमृतसर आणि हरियाणा. ही दिसायला जमुनापारी शेळीसारखी असते, पण आकाराने थोडी लहान. हिचे कान लांब आणि लोंबकळणारे असतात. नराला दाढी असते. उपयोग दूध आणि मांस या दोन्हीसाठी उत्तम. दिवसाला 2 ते 3 लिटर दूध देते. फायदा ही शेळी कोणत्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेते, म्हणून व्यावसायिक पालनासाठी ही पहिली पसंत आहे. 2. जमुनापारी, शेळ्यांचा राजा. मूळ स्थान उत्तर प्रदेश, इटावा जिल्हा. हिचे नाक पोपटासारखे म्हणजेच रोमन नोज बाकदार असते. प्रामुख्याने उपयोग दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध. एका वेतात 200 ते 300 लिटर दूध देते. फायदा हिचे वजन वेगाने वाढते, त्यामुळे ईद सारख्या सणांना या बोकडांना मोठी मागणी असते. 3. उस्मानाबादी, महाराष्ट्राचा कणा. मूळ स्थान महाराष्ट्र, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर. ही शेळी पूर्णपणे काळ्या रंगाची असते. हिची प्रतिकार क्षमता अत्यंत जास्त आहे. उपयोग प्रामुख्याने मांसासाठी, मटनसाठी. फायदा ही शेळी कमी चाऱ्यावर आणि दुष्काळी भागातही चांगली जगते. वर्षातून 2दा पिल्ले देण्याची क्षमता यात आहे. 4. बारबेरी, शहरातील शेळी. मूळ स्थान उत्तर प्रदेश, मथुरा आणि गुजरात. ही आकाराने लहान आणि हरणासारखी दिसते. हिच्या अंगावर पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके असतात. उपयोग दूध आणि मांस. फायदा ही शेळी बांधून संगोपन करण्यासाठी म्हणजेच स्टाल फेडसाठी सर्वोत्तम आहे. ही कमी जागेत राहू शकते. 5. शिरोही, मूळ स्थान राजस्थान, शिरोही, अजमेर. अंगावर तपकिरी रंगाचे ठिपके आणि शिंगे मागच्या बाजूला वळलेली असतात. जलद वजन वाढीसाठी प्रसिद्ध. उष्ण हवामानात ही शेळी उत्तम वाढते. बोकड पालनासाठी म्हणजेच बकरीद स्पेशल ही जात खूप नफा देते. 6. संगमनेरी, मूळ स्थान महाराष्ट्र, अहमदनगर, पुणे, नाशिक. वैशिष्ट्ये पांढऱ्या, काळपट किंवा तांबूस रंगात आढळते. मध्यम आकाराची ही शेळी अतिशय काटक असते. उपयोग दूध आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त. फायदा महाराष्ट्राच्या हवामानासाठी ही जात अत्यंत योग्य असून देखभालीचा खर्च कमी आहे. 7. बोर, मांसाची मशीन. मूळ स्थान मूळची दक्षिण आफ्रिकेची असली तरी भारतात आता खूप लोकप्रिय आहे. वैशिष्ट्ये पांढरे शरीर आणि लाल तपकिरी रंगाचे डोके. ही अत्यंत जाड आणि भरलेली असते. उपयोग निव्वळ मांस उत्पादनासाठी म्हणजेच मीट पर्पज. फायदा अवघ्या 3 ते 4 महिन्यात या बोकडाचे वजन 20 ते 30 किलोपर्यंत जाते. क्रॉस ब्रीडिंगसाठी याचा वापर वाढला आहे. 8. सोजत, मूळ स्थान राजस्थान. ही पूर्णपणे पांढऱ्या रंगाची असते. दिसायला खूप आकर्षक आणि मोठी असते. उपयोग मोठ्या आकाराच्या बोकडांसाठी प्रसिद्ध. फायदा या जातीच्या बोकडांना बाजारात सर्वात जास्त किंमत मिळते. विशेषतः कुर्बानीसाठी याला मोठी मागणी असते. 9. ब्लॅक बेंगॉल म्हणजेच क्वालिटी मटन. मूळ स्थान पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा. वैशिष्ट्ये आकाराने लहान पण शरीर सुडौल, रंग काळा असतो. उपयोग जगातील सर्वात दर्जेदार मटण आणि चामड्यासाठी प्रसिद्ध. फायदा ही शेळी एका वेतात 2 ते 3 पिल्ले देते, ज्यामुळे संख्या झपाट्याने वाढते. 10. गंजम, मूळ स्थान ओडिशाचा गंजम जिल्हा. वैशिष्ट्ये ही शेळी उंच असते आणि हिचे पाय लांब असतात. उपयोग मांस आणि कष्टाची कामे म्हणजेच डोंगरी भागात फिरणे. फायदा लांब अंतरापर्यंत चरण्यासाठी ही शेळी प्रसिद्ध आहे. जिथे चारा कमी असतो तिथेही ही तग धरते. व्हिडिओसाठी निष्कर्ष. आउट्रो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कमी जागेत आणि कमी खर्चात शेळीपालन करायचे असेल तर बारबरी किंवा उस्मानाबादी निवडा. जर तुम्हाला बोकड विक्रीतून मोठा नफा हवा असेल तर शिरोही किंवा बोअरकडे वळा. तुम्हाला यातील कोणती जात सर्वात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.